नमस्कार. वर्षा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे, तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या आंब्याचा सरबत, म्हणजेच की आंब्याचं पन्ह. तर हे आपण कच्च्या आंब्यापासून बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक आंबा घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही जातीचा आंबा घ्या, पण तो जरा आंबट असावा. तर त्या आंबट आंबा असला की पन्ह आपलं छान होतं. तर हा आंबा मी आता सर्वात आधी कापून घेते. कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. आणि ह्याच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या आहेत. आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. अशा प्रकारे मी या कैरीच्या ह्या फोडी करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या. तर आता त्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पेस्ट करायची आहे. पाणी घालून अशी छान अशी बारीक पेस्ट करायची आहे त्याची. हे पहा, आता कैरीची पेस्ट छान झालेली आहे. असं मी पाणी ओतून पातळ अशी सरसरीत पेस्ट तयार केली आहे त्याची. आता हे आपण गाळून घेणार आहोत. तर येथे मी गाळणी घेतलेली आहे. हे पातेलं आहे छोटं, आणि त्या साईजची ही गाळणी घेतलेली आहे. आता आपण हे पेस्ट आहे आंब्याची, ती आता गाळून घ्यायची आहे ह्याच्यावर. आणि त्याच्यावर आता पाणी ओतून पूर्ण पेस्ट असं छान असं गाळून घ्यायचे. पूर्ण पेस्ट खाली जाईपर्यंत त्यावर पाणी ओतत राहायचं आहे थोडं थोडं. हे पहा, आता आपण पूर्ण गर असा गाळून घेतलेला आहे. आणि हा आता फक्त चोथा राहिलेला आहे. तर हा आता आपण चोथा बाजूला काढून घ्यायचा आहे. आणि हा चोथा मी अजून एकदा मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेते, म्हणजे याच्यामध्ये अजून गर राहिलेला असेल तर तोही बारीक होईल. आणि आता हा परत आपण मिक्सरमध्ये चोथा राहिलेला तो बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यावर आता जरा पाणी घालूया थोडंसं. आता हे बघा, आता आपण गर गाळून घेतलेला आहे पूर्ण, आणि हा आता चोथा राहिलेला आहे.
तर आता हे आपण बाजूला ठेवूया. हे पहा, आता आपलं आंब्याचा हा रस तयार आहे. पण यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साखर. तर मी यामध्ये 1 वाटी पिठी साखर घालते. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता, कारण की आंबा किती आंबट आहे. जर जास्त आंबट असेल तर त्याला जास्त साखर लागते, जास्त पाणी लागते. असं ह्या पद्धतीने तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी घेऊ शकता. आणि मी यामध्ये घालते अर्धा चमचा मीठ घालते. अर्धा चमचा मीठ. आणि पुन्हा आपण हे मिक्स करूया. यामध्ये तुम्ही पुदिन्याचा रसही घालू शकता किंवा काळं मीठही घालू शकता, त्यानेही छान टेस्ट येते. तर हे आपलं आता कैरीचं सरबत तयार आहे. कैरीचं सरबत आता आपलं तयार आहे. तर ते आता आपण ग्लासात ओतूया. त्यामध्ये आता आपण 1 चमचा सब्जाचं बी घालणार आहोत. हे बी भिजत घातलेलं 15-20 मिनिटे. तर हे सब्जाचं बी 1 चमचा आपण यामध्ये घालत आहोत. तर हे सब्जाचं बी उष्णतेसाठी खूप थंडावावर्धक आहे. आणि यामध्ये आता आपण आईस क्यूब टाकूया. आणि जरा चमच्याने असं ढवळूया. आणि आता हे आपलं कैरीचं सरबत तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.